वन विभाग आता मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास वन विभागामध्ये नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचं कळतंय। कुटुंबामधला कर्ता पुरुष गेल्यास शासनाकडून जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे। शासकीय नोकरी संदर्भातला प्रस्ताव विचाराधीन असून लवकरच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। वन विभागामधल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। अनेकांवर बिबट्यांनी हल्ले केलेत आणि त्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा मोठा निर्णय विचाराधीन असल्याचं कळतंय। नक्कीच वन विभागाचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल किंवा मग जो निर्णय देखील विचाराधीन आहे तो देखील मोठा म्हणावा लागणार आहे। कारण की मागील काही दिवसातल्या जर का घटना पाहायच्या तर कुठेतरी कर्ता पुरुष हा कुटुंबातला गेल्यामुळे अनेक कुटुंबाची यामध्ये वाताहत होते आहे। अनेक अडचणींना देखील त्यांना सामोरे जावं लागतं आहे। एकूणच आर्थिक मदत ही सरकारकडनं जरी का देऊ केली तरीही ती तितकी पुरेशी नसते उदरनिर्वाहासाठी आणि त्यामुळेच कुठेतरी हा निर्णय वन विभागाकडनं घेतला जाऊ शकतो। येत्या काळामध्ये या संदर्भात पाहायचं तर तो लगेच या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो मांडला जाईल आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। मात्र अधिवेशनाच्या पुरतं हा निर्णय नसणार आहे। एकूणच अधिवेशनानंतर देखील हा निर्णय घेतला जाऊ शकतो। एकूण या संदर्भातली माहिती आपल्याला वन विभागातीलच वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे आणि तशा प्रकारचा निर्णय जर का झाला तर ही खूप मोठी गोष्ट म्हणावं लागणार आहे, ज्यामध्ये वन विभाग हा स्वतः कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्यासंदर्भात देखील विचार जो आहे तो अशा लोकांचा देखील करेल किंवा मग जे मृत्यू होत आहेत त्यांच्या कुटुंबाचा देखील विचार जो आहे तो होताना आपल्याला दिसणार आहे। नक्कीच हा निर्णय अनेकांना खूप सहाय्यकारी होऊ शकतो आणि अर्थात या अधिवेशनामध्ये या अनुषंगाने काही चर्चा होती का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।